नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 अकोला जिल्हा पोलीस भरती फायनल कट ऑफ काय लागू शकतो कॅटेगरीनुसार, त्याचबरोबर समांतर आरक्षणानुसार याचा एक अंदाज या व्हिडिओमध्ये असणार आपण पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. पुढे जे मी रँक वाईज असणाऱ्या लेखी परीक्षेची PDF तयार केलेली आहे, ही PDF मी ऑलरेडी आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं टाकलेली आहे. तिथं तुम्ही जाऊन असणारं ती लिस्ट डाउनलोड करू शकता, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. इतरही जिल्ह्याचे अपडेट्स, लेखी परीक्षेबाबतची माहिती, लेखी परीक्षे नंतरचे फायनल कट ऑफ या सर्व गोष्टी मी टेलिग्राम चॅनलवर पण टाकतो, म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. त्या ठिकाणी पोलीस शिपाई अकोला जिल्हा पोलिसांची याच्यावर एक वेळ जागा संपूर्ण बघा 161 आहेत. आपल्या आपल्या कॅटेगरीनुसार जागा लक्षात ठेवा. मी याच्यानंतर फक्त असणार त्या ठिकाणी कट ऑफ कसा लागेल याचं सांगणार आहे, तेव्हा तुम्हाला असणार त्या जागा लक्षात असणं गरजेचं आहे. वाटलंच तर इतर कोणाचाही जवळ मोबाईल ठेवा, त्याच्यावर असणार जागा बघा आणि मी इकडे कट ऑफ सांगतोय, कट ऑफ पहा. ठीक आहे, चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहा, या ठिकाणी मी ही रँक वाईज लिस्ट असणारी तिथं तयार केलेली आहे अकोला पोलिसांची. याच्यामध्ये तुम्हाला 98 गुण असणारा टॉपर दिसतोय. आणि त्याच्यानंतर बघा इथं जे जागा आहेत ओपनला, जनरलला 22 आहेत, अंशकालीन पदवीधर 4, अशा मिळून किती झाले रे 26 जागा. बाकी अजून माजी सैनिकाच्या 1-2 भेटू शकतात, कारण माजी सैनिक त्या ठिकाणी 40+ मार्कवाले आहेत नाही आलेत, हे एवढं मी काही बारीक चेक केलेलं नाही. एक तुम्हाला ढोबळ मानाना अंदाज यावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर इथं बघा या ठिकाणी लगभग तुम्ही जर इथं खाली आलात तर 27 नंबर पर्यंत इथं तुम्हाला 90 मार्कवाले असणारे मुलं दिसतात. EWS कॅटेगरीचा जर कट ऑफ सोडला तर बाकी सगळे कट ऑफ हे 36+ आहेत. मी ऑन अन ॲव्हरेज या ठिकाणी 38 जर पकडले वरच्या विद्यार्थ्यांना गुण, तर 90 + 38 या ठिकाणी किती होतात, तर 128 असणारा ओपन जनरलचा कट ऑफ लागेल. 128+ म्हटलं मी, 128च्या खाली येईल असं मी म्हटलेलं नाही, ऑन अन ॲव्हरेज. आणि ह्याच्यातले समजा त्या ठिकाणी असणारे जे विद्यार्थी आहेत 90, 91, 92, 93 वाले, यांना समजा त्या ठिकाणी ग्राउंडला मार्क जास्तीत जास्त कमीत कमी 38 तर असतीलच की. का असतील, कारण ते सिलेक्टच का झालेत लेखी परीक्षेला. बघा यांच्या समोर जसं NTC आहे, NTC आहे, SEBC आहे, NTD आहे, तर यांचा इकडे जर कट ऑफ बघला तर किती मार्काचा आहे, 38. यांना 38 पेक्षा जास्त मार्क आहेत, म्हणजे 128च्या खाली ओपनचा कट ऑफ कदापि येणार नाही, एवढं कळलं तुम्हाला. त्याच्यानंतर आता कॅटेगरी वाईज असणारा कट ऑफ काय लागू शकतो एक अंदाज सांगतो तुम्हाला मी. VJA कॅटेगरी बघा इकडं 39 मार्क आहेत या ठिकाणी कट ऑफ ग्राउंडचा. आणि इकडे बघा VJAचा पहिला टॉपर जो आहे कॅटेगरी मधला बरं का, तसं इकडे ओपन मध्ये एक आहे पण तो ओपन मध्येच बसेल. 33 नंबरला 86 असणारे मार्क तुम्हाला इथं पाहायला मिळतात. हे 86 आणि इकडचे 39 जर तुम्ही मिक्स केले तर लगभग या ठिकाणी VJA कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो 125 मार्कावर येईल असा एक माझा अंदाज आहे. आता एक्झॅक्ट त्या ठिकाणी एकत्रित गुण आल्यावर तर त्या ठिकाणी आपल्याला समजून जाईलच, पण माझ्या हिशोबाने आता तरी 125. आणि विशेष गोष्ट याच्यामध्ये NCCचे मार्क नाहीत. जर NCCचे मार्क ऍड झाले त्याच्यामुळं कट ऑफ मध्ये अजून 1-2 मार्काचा फरक पडू शकतो. इथं दिलेच नाहीत NCC तर मी कसं सांगणार आहे, त्याच्यामुळं कदाचित तो असणारा फरक इथं तुम्हाला दिसून येईल. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी या ठिकाणी ST कॅटेगरी. या ST कॅटेगरीला जर तुम्ही जागा बघितलं तर जागा जनरल मध्ये सर्वसाधारण आहेत. अंशकालीन पदवीधरला 1 आहे, म्हणजे 5 आणि 1 6, माजी सैनिक 2, 8 जागा लगभग असणारे. इथून पहा ST कॅटेगरी इथून सुरू होत आहे, ते 8 लोक या ठिकाणी जर तुम्ही काउंट केलात तर तुम्हाला इथपर्यंत असणारे 79 मार्कापर्यंत येईल. आणि 79 आणि तिकडचा जो कट ऑफ होता तो 36 असं मिळून असणारे यांचा जो अंतिम कट ऑफ आहे तो 115 पर्यंत येऊ शकतो ST कॅटेगरीचा विदाऊट NCC आली त्याच्यामध्ये मार्क वाढतील, याच्यामध्ये काही शंका नाही. SEBC कॅटेगरी. या SEBC कॅटेगरीला जर तुम्ही जागा बघितल्या, जनरल मध्ये 5 होत्या, माजी सैनिकाची 2, अंशकालीन पदवीधर 1, अशा मिळून 8 जागा. आणि या 8 जागासाठी जर बघितलं तुम्ही SEBC चे कॅन्डिडेट
तर लगभग असणारे 87 मार्कापर्यंत येते. तर ग्राउंडचा कट ऑफ होता तो असणारा 36 मार्कावर लागलेला होता. या हिशोबानं 123 पर्यंत असणारा यांचा कट ऑफ येईल. 123 मार्कापर्यंत SEBC जनरलचा. महिलांचा काय लागेल ते पुढे मी तुम्हाला दाखवतो. पहिले असणारा जनरल पुरुषांचा पाहून घ्या. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आपण या ठिकाणी पाहूयात. कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी. एकूण जागा 18, त्याच्यापैकी 5 जनरलला होत्या. त्याचबरोबर 3 माजी सैनिक, 1 अंशकालीन पदवीधर, 9 जागा. यांचा या ठिकाणी 88 मार्कापासून जर पकडलं मी तर 9 लोक तर लगभग असणारे 85 मार्क. यांचा जो ग्राउंडचा कट ऑफ होता इकडे बघा 37 मार्कावर असणारा लागलेला होता. 85 प्लस 37 जर तुम्ही केला तर यांचा कट ऑफ लगभग असणारा 122 पर्यंत असणारा येऊ शकतो विदाऊट NCC. आता NCC जर ऍड झाली तर याच्यामध्ये अजून फरक पडणार. पुढची कॅटेगरी आपण या ठिकाणी पाहूयात. आता NTD कॅटेगरीला जनरल मध्ये 2 जागा होत्या, माजी सैनिक 1. मी 3 जागासाठी पकडतोय आणि या 3 जागासाठी जर बघितलं तुम्ही तर इथं तुम्हाला 86 मार्क आणि 86 प्लस यांचा इकडचा जो कट ऑफ होता तो 38 मार्कावर होता. म्हणजे 124 प्लस असणारा यांचा कट ऑफ लागेल NTD कॅटेगरीचा. पुढची कॅटेगरी या ठिकाणी NTC कॅटेगरी. या NTC कॅटेगरीला 9 जागा होत्या, 5 जनरलला होत्या आणि याच्यामध्ये माजी सैनिकला 1 असणारी होती. 5 आणि 1 6 जागा जर बघितल्या NTC इथून बघा 88 88 88 88 87 म्हणजे लगभग असणारा यांचा जो कट ऑफ आहे 87 प्लस असणारा तिकडं 38 म्हणजे 125 मार्कापर्यंत असणारा यांचा कट ऑफ येईल आणि NCC ऍड झाली त्याच्यामध्ये अजून असणारा वाढ होईल. पुढची कॅटेगरी NTP कॅटेगरी. या NTP कॅटेगरीला 2 जागा, 1 सर्वसाधारण, 1 महिला. तर NTP कॅटेगरीचा कट ऑफ काय लागेल तो आपण आता पाहू. तर इथं बघा NTP 87 आणि तिकडं असणारे 38 म्हणजे यांचाही कट ऑफ असणारा 125च्या आसपास असणारा लागेल. पुढची कॅटेगरी या ठिकाणी पाहूयात आपण EWS कॅटेगरी. या EWS ला टोटल जागा जे आहेत ते 18 होत्या, त्याच्यापैकी 5 सर्वसाधारण, 3 माजी सैनिक, 1 अंशकालीन पदवीधर, 9 जागासाठी जर बघितलं तुम्ही तर बघा इथं तुम्हाला 87 86 85 84 84 83 82 81 पर्यंत असणारा इकडं आणि 81 आणि यांचा जो इकडचा कट ऑफ लागला होता 30 मार्क म्हणजे लगभग असणारा 111 पर्यंत यांचा कट ऑफ येईल EWS कॅटेगरीचा. तर अशा पद्धतीत आपण या ठिकाणी एक काय कट ऑफ लागू शकतो फायनलचा अकोल्याचा तो अंदाज पाहिलेला आहे. एक्झॅक्ट कट ऑफ साठी त्या ठिकाणी असणार पॅरलल रिझर्वेशन वगैरे सगळं उपलब्ध पाहिजे, दोन्हीचे मार्क एकत्र पाहिजे, तेवढे नाहीत पण एक अंदाज असणारा मी तुम्हाला या ठिकाणी पुरुषांचा सांगितलेला आहे. आता महिलांचं काय तर ते पण सांगतो. तर त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स असणार तुमच्या समोर येत राहतील. बघा अकोला महिलांचा असणारा कट ऑफ. पहिले आपण जनरलचा कट ऑफ काय लागेल एक अंदाज काढू. जनरल मध्ये महिलांना 23 जागा होत्या आणि या ठिकाणी ओव्हरऑल सगळ्या कॅटेगरीचा कट ऑफ जर बघितलं EWS ला जर सोडला आपण तर त्या ठिकाणी ओव्हरऑल म्हटलं बरं का 32 पर्यंत असणार आहे. NTBचा 30 आहे पण त्या ठिकाणी ओव्हरऑल जर बघायला गेलं तर या ठिकाणी 32 33 34 34 35 अशा पद्धतीमध्ये असणारा आहे. आणि या पद्धतीत जर बघितलं तर मी एक ओव्हरऑल पकडतोय की 32 प्लस इकडे बघा 23 पर्यंत मी असणार इकडं नंबर टाकून ठेवलेले आहेत. हे इकडे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय 81 गुणापर्यंत असणार आहे. 81 आणि लगभग त्या ठिकाणी ओव्हरऑल धरतोय मी 32 तर लगभग असणारा ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे मुलींचा तो या ठिकाणी 113च्या आसपास येईल. 113 लगभग म्हटलं मी. आणि या सगळ्या मुली वरच्या जर बघितल्या या ठिकाणी यांना जर ग्राउंड मध्ये समजा हे ओपन मधल्याच असतील ऑलरेडी तर हा जर समजा या मुलींनी त्या ठिकाणी असणार ओपन मधूनच लेखीसाठी पण जर पात्र केलेलं असेल तर मात्र मग यांचा कट ऑफ 120च्या आसपास असणारा येऊ शकतो. यांचे मी काही मार्क असणारे बघितलेले नाहीत म्हणजे ग्राउंडचे मार्क बघितलेले नाही त्याच्यामुळे त्या ठिकाणी असणार यांचा कट ऑफ हा 120 पर्यंत कधी येईल जर या मुली ओपन मधून लेखीसाठी पात्र झाल्या असतील तर. आणि त्यांच्या असणाऱ्या जर समजा त्या कॅटेगरी मधून पात्र झाले असतील तर हे कट ऑफ असणारा 113 14 पर्यंत 15 पर्यंत असणारा पण येऊ शकतो. पण या ठिकाणी तुम्हाला यांचे सिरियल वाईज रँक वाईज मार्क दिसल्यामुळं
तुमचं तुम्हाला असणारं समजून जाते की आपण असणारे कुठं आहोत, किती मार्कापर्यंत असणारे आहोत, ग्रँड टोटल आपलं किती येईल. तर पुढे बघा या ठिकाणी असणारं कॅटेगरीनुसार जर बघितलं तर एसटी कॅटेगरी, या एसटी कॅटेगरीला मुलींना 5 जागा आहेत. जर तुम्ही इथून बघितलं एसटी कॅटेगरीच्या 5 मुली तर इथपर्यंत 69 मार्कापर्यंत एसटी कॅटेगरीच्या मुलींचा जो कट ऑफ आहे जर तुम्ही इकडे बघितला तर 34 मार्क लागला होता. जर 69 आणि 34 प्लस केले तर 103 पर्यंत असणारे एसटी कॅटेगरीच्या मुलींचा कट ऑफ येऊ शकतो. पुढची कॅटेगरी SEBC कॅटेगरी, या SEBC कॅटेगरीमध्ये मुलींना 5 जागा आहेत. यांचा कट ऑफ इकडे 32 मार्कावर लागलेला होता. 32 आणि इकडे 5 मुली जर तुम्ही पकडल्यात तर 5 मुली 79 मार्कापर्यंत आहेत. 79 आणि यांच्या ग्राउंडचा 32, 111 पर्यंत असणारा SEBC मुलींचा कट ऑफ येईल विदाऊट NCC. आलं लक्षात. पुढे असणाऱ्या त्या ठिकाणी पुढची कॅटेगरी आता आपण पाहूयात OBC कॅटेगरी. या OBC कॅटेगरीला मुलीला जागा 5. जर तुम्ही 5 मुली काउंट केल्या इथून 1 2 3 4 5 77 आणि यांचा जो कट ऑफ लागलेला होता 33 मार्कावर तर या ठिकाणी असणारं 110 पर्यंत असणारं OBC फिमेलचा कट ऑफ लागू शकतो. 110 पर्यंत विदाऊट असणारं NCC. जर समजा NCC चे मार्क आले तर मग मात्र हा कट ऑफ वाढू शकतो. ठीक आहे. मी या 5 मुलींना असणारं दाखवले म्हणजे या 5 मुली सिलेक्ट होतील असं मी म्हणत नाही बरं का. कारण काय, या समजा उदाहरण दाखल सांगतो, ही असणारी 80 मार्क असणारी मुलगी आहे आणि जिला त्या ठिकाणी इकडं 33 मार्क आहेत, पण ही 77 मार्क असणारी मुलगी आहे जिला असणारे तिकडं 40 मार्क आहेत. किती मार्क आहेत? 40. तर या असणाऱ्या दोन्हीपेक्षा टोटल 77 40 असणारीचं टोटल जास्त होईल. येते का लक्षात. त्याच्यामुळे 77 मार्कवाली पण लागू शकते. आलं लक्षात. चला पुढची कॅटेगरी असणारी पाहूया. त्या ठिकाणी NTD कॅटेगरी. या NTD कॅटेगरीला मुलींना जागा 2 आणि इथं बघा 80 मार्कवाल्या 2 मुली आहेत. यांचा असणारा कट ऑफ 34 मार्कावर लागलेला होता. 114 लगभग, ह्याच्या खाली येणार नाही, ह्याच्या वर असेल एवढं मात्र नक्की. पुढे असणाऱ्या त्या ठिकाणी पुढची कॅटेगरी पाहूया. त्या ठिकाणी NTC कॅटेगरी. या NTC कॅटेगरीला मुलीला 3 जागा आहेत. जर तुम्ही 3 मुली बघितल्या 80 80 आणि 79 यांचा जो कट ऑफ आहे तो 35 मार्कावर असणारा लागलेला होता आणि यांचा पण कट ऑफ हा 114च्या आसपास येऊ शकतो. पुढची कॅटेगरी असणारी आपण या ठिकाणी पाहूयात NTB कॅटेगरी. या NTB कॅटेगरीला मुलीला 1च जागा होती आणि 78 मार्क इथून असणार आहे. 78 आणि यांचा कट ऑफ जो आहे तो NTBचा इकडे 30 म्हणजे या ठिकाणी 108 मार्कापर्यंत असणारा यांचा कट ऑफ येऊ शकतो. पुढची कॅटेगरी या ठिकाणी EWS कॅटेगरी. 5 जागा असणाऱ्या आहेत मुलींसाठी आणि यांच्या मुली बघा 5 या ठिकाणी 1 2 3 4 5 64 मार्कापर्यंत आणि मुलींचा कट ऑफ EWSचा 26 मार्कावर लागला होता. 26 आणि हे 64 म्हणजे या ठिकाणी 90 मार्कापर्यंत EWSचा असणारा कट ऑफ येऊ शकतो महिलांचा. तर अशा पद्धतीत एकंदरीत एक अंदाजित असणारा अकोल्याचा कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेला आहे. बाकी एक्झॅक्ट असणारा कट ऑफ जर यांनी पुढची लिस्ट एकत्रित म्हणजेच ग्राउंडचे मार्क, लेखीचे मार्क, त्यांची कॅटेगरी आणि पॅरलल रिझर्वेशन या गोष्टी दिल्या तर एक्झॅक्ट कट ऑफ मी तुम्हाला अगोदरच व्हिडिओ बनवून टाकतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर असणारे नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.